DSP फुल फॅमिलीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत साबुदाणा थालीपीठ। त्याच्यासाठी मी हे रात्री साबुदाणा भिजत घातलेले होते। जरा जास्त पाणी घातलेलं म्हणजे ते असे त्याला ना एकदम सॉफ्ट होते। आणि त्याच्यामध्ये आता त्याचं जिरं, शेंगदाण्याचं कूट आणि चवीपुरतं मीठ आणि हा एक बटाटा आपण त्याच्यामध्ये कुस्करून घालणार आहोत। आता हे सर्व मिक्स करून घेऊया आपण। हे असं पोटॅटो स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं। मी ह्याच्यामध्ये मिरची टाकायला विसरलेली, ती मी नंतर मिरची वाटली आणि परत घालून त्याच्यामध्ये परत स्मॅश केलेलं आहे। तुम्ही हाताने पण स्मॅश करू शकता, पण एकदम असं बारीक स्मॅश करायचं म्हणजे ते कसं थापताना मग ते फाटत नाही ते थालीपीठ। आता आपण थालीपीठ करून घेऊया। असं एका प्लॅस्टिकच्या पेपरला तेल किंवा तूप लावायचं, जसं तुम्हाला जमेल तसं, आणि हे जरी थापायचं किंवा लाटून घ्यायचं। हाताला पण तेल लावायचं म्हणजे ते हाताला चिकटत नाही। एकसारखं व्यवस्थित थापून घ्यायचं। हाताला तेल लावा, नाहीतर ते ना हाताला चिकटत बसतं। तेल किंवा तूप हाताला असं लावलं की ते व्यवस्थित थापलं जातं। आता आपण मस्तपैकी फ्राय करून घेऊया। इथे मी गॅसवरती फ्राय पॅन गरम व्हायला ठेवला आहे, त्याच्यावरती आपण तूप लावून घेऊया। थालीपीठ खरपूस दोन्ही बाजूने चांगलं भाजून घेऊया। तुम्हाला जर त्याच्याने कोथिंबीर उपवासाला खात असाल तर तुम्ही कोथिंबीर पण घालू शकता। मी उपवासाला कोथिंबीर खात नाही म्हणून मी नाही घातली। हे असं दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचं। थालीपीठासोबत आपण एक चटणी बनवतो आहे। त्याच्यासाठी मी हे खोबरं घेतलं आहे, एक मिरची, थोडंसं जिरं, आणि चवीनुसार थोडंसं मीठ। आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊया। हे आपलं थालीपीठ आणि खोबऱ्याची चटणी तयार आहे। तुम्ही एकदा नक्की करून बघा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। बाय।